नमस्कार. युनिक अकॅडमीच्या मार्फत वैदिक मॅथ्स अबॅकस यांच्या फ्रँचायझी देण्याचे ठरवलेले आहे. BEd असेल, DEd असेल किंवा MAd असेल किंवा इच्छुक ज्यांना आपली स्वतःची एक अकॅडमी चालू करायची आहे त्यांनी आमच्या अकॅडमीला संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवरती, किंवा जर तुम्हाला समोरासमोर भेटायचं असेल त्यांचा पत्ता आहे खैरमोडे हॉल, जाधव हॉस्पिटल शेजारी, तासगाव. अबॅकस असेल, वैदिक मॅथ्स, स्पर्धा परीक्षा या सर्वांचे ट्रेनिंग आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद. +5 +1 answer 7. Take 0 10 +10 +10 answer 30. Take 0 50 +10 +10 answer 70. Take 0 7 -5 answer 2. नवनिर्वाचित आमदार माननीय रोहित पाटील गाव भेटीला येतात तेव्हा माननीय रोहित पाटील हे केवळ 9,400 दिवसांचे अत्यंत कमी वयाचे आमदार होण्याचा मान मिळवला तर आहेच, सोबत मुख्य प्रतोद म्हणूनही त्यांची वर्णी लागली आहे. आमदार निवडीनंतर ते आभार गाव भेटीनिमित्त नागाव निमणी येथे नागनाथ मंदिरमध्ये गावकरी यांना फेटा नेसवून स्वागत केले. माननीय आमदार रोहित पाटील आभार सभेमध्ये म्हणाले, आपण सर्वांनी या मताधिक्यामध्ये खारीचा वाटा उचललेला आहे आणि आपण सर्वांनी कष्ट घेतले, तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला. म्हणून तासगाव तालुक्यामध्ये अगदी 2-3 गावं अपवाद जर बघितली तर सगळ्या गावांमध्ये मताधिक्य मिळण्याचा काम आपल्याला झाला. अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली होती की नदीकाठची आपली जी गाव आहे त्या बाबतीत अनेक लोकांनी माझ्याकडे शंका व्यक्त केली. पण ज्या दिवशी दुपारी प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या गावामध्ये येऊन गेलो, लोकांचा उत्साह बघितला, त्यानंतर एक खात्री होती की कोण किती जरी म्हटलं तरी निमणी, नेहरूनगर आणि नागाव 100% आपण लीड घेणार आहे. नेहरूनगरची आकडेवारी आली आणि नागावची आकडेवारी आल्याने किती मताधिक्य मिळालेलं असं विचारलं, आणि ज्यावेळेस नागावमध्ये मताधिक्य चांगलं मिळालं त्यावेळेस मला खात्री झाली पेंदरी, श्रीगाव सुद्धा आता चांगलं होणार. त्यामुळं सगळ्या लोकांनी तालुक्यातले आशीर्वाद दिला आणि मी आपल्याला सर्वांना मनापासून आभार व्यक्त करायला आज आपल्या सर्वांसमोर आलो. निवडून आल्यानंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मुंबईला गेलो. मागच्या सुमनताईंच्या टर्ममध्ये मंत्र्यांकडून काही फायला सही झाल्या होत्या, त्या सचिवांकडे जाऊन थांबल्या होत्या. गेल्या 5 दिवसाच्या काळामध्ये सचिवांकडे जाऊन त्याही कामांना आपण मंजुरी घेतली आणि पहिल्या 5 दिवसांमध्ये साधारण 24 कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघात या काळामध्ये निधी मंजूर झालेला मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त तासगाव मोठे मतदारसंघ आहे. मी आपल्याला विश्वासाला सांगतो की विरोधी पक्षात जरी असलो तरी आपल्या मतदारसंघाला कुठल्याही पद्धतीच्या निधीची कमी पडणार नाही याची जबाबदारी मला सुरुवातीला विरोधी पक्षात काम करत असताना तरुण आमदारांना बोलायची संधी थोडीशी कमी मिळते असं मी ऐकलं होतं आणि तरुण आमदारांना एक शेवटच्या बाकावरती बसावं लागतं. पण तुम्ही सगळ्यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आणि मुख्य प्रतोद म्हणून आपल्या सर्वांच्या
निवड केली. मला की आपल्याला बोलायला मिळतंय का नाही, पण आता बोलणाऱ्यांची यादी आपल्याकडनं जाणार असल्यामुळे मला त्या यादीमध्ये आपलं नाव कुठेतरी दिसवायचं हे 100% होणार. ते गावाकडे एक मन असतं, वाढपे आता असलं की जेवण पाहिजे तेवढं मिळतं, तसं आता बोलायला भरपूर मिळणार आहे. आणि 95च्या काळामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून आबांनी जी भूमिका बजावली ती भूमिका पुढच्या 5 वर्षामध्ये बजावण्याचं काम माझ्याकडे. तुमचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही माझ्यावरती दाखवलेला तो विश्वास सार्थ करण्याच्या दृष्टिकोनातूनच माझ्याकडून येत्या 5 वर्षामध्ये काम होईल. आपल्याही गावामध्ये बरीच कामं आहेत, मागच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कामं आपण केली. आणि तरुण म्हणून ज्या अपेक्षा या मतदारसंघाच्या माझ्याकडून आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्याकडून होईल. मी कालच एका नेत्यांना भेटलो, संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत ते नेते बसणार. मी त्यांना म्हटलं, मला कल्पना आहे त्यांना कुठलं खातं मिळणार आहे. मी त्यांना म्हटलं की मला जर निधी नाही दिला तर मी जशा पद्धतीनं सांगलीत उपोषणाला बसलो होतो तसं मला तुमच्या बंगल्याबाहेर बसायला लागेल. त्यांनी मला सांगितलं की विधिमंडळात तेवढं काही बोलू नको, तुला पाहिजे तेवढे निधी. कशा ना कशा पद्धतीनं आपल्या मतदारसंघात निधी खिचून देण्याची जबाबदारी माझी गावगाड्यातल्या आपल्या बूथच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे की या मतदारसंघातल्या सामान्य लोकांनी आपल्याला निवडून दिले. मी 11-12 तारखेला तासगाव पंचायत समितीमध्ये सगळ्या डिपार्टमेंटची बैठक लावणार आहे. त्यामध्ये संजय गांधी निराधारचे प्रलंबित सगळे प्रस्ताव असतील, त्याच्या पुढे जाऊन जे काही वयोवृद्ध लोकांचे, ज्येष्ठ नागरिकांचे इतर प्रश्न जे प्रलंबित आहेत, काहींना पेन्शन मिळत नाही, काहींना रेशन कार्ड असून धान्य मिळत नाही, हे सगळे प्रश्न तुमच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊ देत. त्याच्या याद्या सुद्धा सातत्यानं 5 वर्षामध्ये तुमच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आल्या पाहिजेत याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. तुमच्याकडून जी यादी ती यादी तहसीलदारांकडे बसून, पंचायत समितीतल्या सीओकडे बसून मी ती मंजूर करून घ्यायची जबाबदारी माझी असेल. त्यामुळं सामान्य माणसासाठी कमी पडायचं नाही, ही जबाबदारी गावातल्या कार्यकर्त्यांनी घेणं अपेक्षित आहे आणि आपण सर्वांनी भान राखण्याची आवश्यकता आहे. आता निवडणूक झालेली आहे, आपल्या सर्वांचा लोकांच्या आशीर्वादाने विजय झालेला आहे. त्यातून हुरळून न जाता आता आपण पुढचं काम चालू करायचं हे मात्र आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये निश्चितपणाने आलं पाहिजे. त्यामुळं आपण सगळ्यांनी लोकांनी दिलेल्या संधीचं सोनं करूया एवढीच विनंती मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना करतो. आणि तुम्ही सर्वांनी मताच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आशीर्वाद माझ्या उभा केला त्याबद्दल आभार मानतो आणि माझ्या या ठिकाणी इंडिया मोस्ट इलिजिबल पॉलिटिकल अँड सोशल बॅचलर असणारे आपले आमदार सन्माननीय रोहित दादा यांच्या